महेश आडेंना न्याय मिळाला नाही तर ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढणार असं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे म्हणतात। आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची नवनाथ वाघमारेंनी भेटही घेतली आहे। स्वप्नील देशमुख यांनी वारंवार महेश आडे यांना फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या, तुझ्या घरी येऊन तुझी धिंड काढू, तुझ्या लोकांना घरातल्या लोकांना मारहाण करू, तुझ्याकडे बघू, अशा धमक्या प्रमुख आरोपी स्वप्नील देशमुख असतील, श्रेयस जाधव असतील, पवनराज जाधव असतील, या सर्व लोकांनी अतिशय त्याला मानसिक त्याचा छळ केला आणि मानसिक छळ केल्यामुळे महेश आडेनं अतिशय मनाला त्याच्या वेदना झाल्या आणि आपल्या कुटुंबियाला सुद्धा याचा त्रास होईल म्हणून त्यांनी आत्महत्येचं तयारी केली आणि स्वतः आत्महत्या केली। त्या लोकांना तात्काळ अटक झाली पाहिजे, त्या लोकांना कठोर शासन झाले पाहिजे, अन्यथा आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढू आणि या लोकांना जाब विचारणार, प्रशासनाला जाब विचारण्याचं काम करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।